पूर्वी तुम्हाला आठवत असेल टाईपची ही कॅम्प असायची गावात अजून काय का आपली शाळा यंत्रापूरची शाळा आमच्या वेळेस गावात हे करायचे पाठवल्यानंतर होय इकडे बघा घेत नाही त्यात काय करायचं आहे ना हेच आहे की आता सहभाग चला घ्या सगळ्यांनीच काय ना प्रथम सुंदर करावं असं वाटलं तर एक स्मशानभूमी हे ठिकाण आम्ही निवडलं आणि स्मशानभूमी हे सुंदर करण्याचं आमचं एक स्वप्न आहे. ते तरुणाच्या सहकार्यातून मी तो प्रयत्न यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि इथून पुढेही आम्ही गावामध्ये आरोग्य शिबिर राबवण्याचा चांगला उपक्रम घेतला. मी गौरव दंडवते. नरसिंहपूरचा नागरिक असताना मनात काही गोष्टी होत्याच. आमचे मित्र राजेंद्र बळवंतराव यांच्या माध्यमातून काही गोष्टीची कल्पना त्यांनी जी मांडली ती उचित आहे. प्रथम स्मशानभूमी निवडायचं कारण की इथं आपण पाहिलेत की पावसा पाण्यामुळे आणि नदीच्या काठी असल्यामुळं इथं एकतर काटेरी वनस्पती आणि थोडीशी इतर वनस्पतींची वाढ मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. त्यामुळं समजा एखादं मयत झालं तर मयताला आल्यानंतर लोकांची बसण्याची गैरसोय एक मोठ्या प्रमाणावरती आहे. झुडपं वाढल्यामुळे खाली बसता येत नाही, लोकांना तात्काळ उभं राहावं लागतं अंत्यविधी होतोपर्यंत. यातून यांची राजेंद्र बळवंतराव यांची कल्पना अतिशय सुंदर असल्यामुळं आम्ही त्यांना सहकार्य म्हणजे गावातले सगळे तरुण पिढी एकत्र येऊन त्यांच्या माध्यमातून सुरुवात आज आम्ही करत आहोत. आज जागतिक महिला दिन आहे, 8 मार्च आहे. संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचं पूजन करून आम्ही महिलांच्या हस्ते पूजन करून या कार्याची आम्ही सुरुवात करतो. इथून पुढं दर महिन्याला एक दिवशी एक रविवारी आमच्या सर्व तरुण पिढी माध्यमातून गावातल्या विविध ठिकाणाची स्वच्छता करण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही तो योग्य प्रकारे पार पाडू अशी आम्हाला शाश्वती आहे. माझी भावना जी निर्णय घेतला आहे आणि गावकऱ्यांनी त्यांना मनापासून जी साथ दिली सगळ्यांनी, माझं एकच इच्छा आहे की बाबा ही कार्यक्रम आज एका दिवसासाठी करायचा नाही, कंटिन्यू आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत हा कार्यक्रम चालला पाहिजे. एक ही 4 दिवसासाठी करायचं नाही. आपण सगळ्यांनी मिळून हे गाव स्वच्छ केलं आणि भावना जी निर्णय घेतला आहे की मनापासून भावना मी शुभेच्छा देतो. असं सगळेजण त्यांना साथ द्या एवढंच मी बोलतो. छान वाटतंय आणि आज महिला दिनानिमित्त सगळ्या महिला आल्या त्यामुळं छान वाटतं. तर अनेक गावात स्मशानभूमीमध्ये मरताना सुद्धा माणसाला वेदना असतात आणि मेल्यानंतर जे आपण तिचं दहन केलं जातं, दहन केल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी जी काही वस्तुस्थिती तिथलं काही वातावरण ते पोषक नसतं आणि त्यावेळेस जर मेल्यावर सुद्धा त्या वेदना जर त्या माणसाला होत असतील तर त्याच्यासारखी बेकार अवस्था ह्या मानवजातीची नाही. ही हाताळणं, ही अवहेलना टाळण्यासाठी म्हणून आम्ही सर्व तरुणांनी मिळून एक चांगला उपक्रम घेण्याचा आणि संपूर्ण टार्गेट आमचं स्मशानभूमी असेल. एक स्वर्गाहूनही सुंदर असं स्मशानभूमी करण्याचा आम्ही ध्यास घेतलेला आहे आणि तो ध्यास तडीस नेल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जुनी म्हण आहे की गाव करेल ते राव काय करेल. त्या म्हणीप्रमाणे जर एखादी गोष्ट गावाने मनावर घेतली तर किती तत्परतेने ती कामं होऊ शकतं याचा प्रत्यय आम्हाला द्यायचा होता आणि त्या माध्यमातून सोशल मीडियाचा पण चांगला वापर कसा करता येतो हे पण आम्हाला दाखवून द्यायचं होतं. म्हणजे प्रत्येक गावामध्ये व्हॉट्सअप ग्रुप असतात, परंतु आपल्या एक ग्रामपंचायतचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या अंतर्गत आम्ही सर्व युवकांना आवाहन केलं की आपल्याला स्मशानभूमीचं स्वच्छता करायची आहे, त्यासाठी उद्या ठीक सकाळी 9 वाजता जमायचं आहे. आणि त्या एका आव्हानाला प्रतिसाद देऊन इथं भरपूर युवक जमा झाले आणि सर्वांनी मनावर घेतलं की आज ही स्मशानभूमी स्वच्छ करायची आहे. मी सर्व आलेल्या युवकांचे आभार मानतोय की त्यांनी खरंच या एकाच मेसेजला प्रतिसाद देऊन इथं चांगले बहुसंख्येने जमा झालेत आणि स्वच्छता करायचं मनावर घेतलेलं आहे. आपले उपसरपंच पप्पू गोसावी यांच्या मार्फत JCB बोलावून स्वच्छता केलेली आहे. काही मोठी झुडपं काढलेली आहेत
तसंच आज पण JCBने काही राहिलेली मोठी झोडपं काढणार आहोत. तसेच राहिलेली छोटी झोडपं जी आहेत आम्ही कुऱ्हाडी कोयता वगैरे त्या माध्यमातून काढणार आहोत. तसंच काही ठिकाणी खडी आणि राहिलेली डस्ट वगैरे पडलेली आहे ती स्वच्छ करणार आहोत आणि जे मोठी दगडं वगैरे मध्ये पडलेले आहेत ते पण स्वच्छ करणार आहे. जेवढी काही स्वच्छता आज शक्य आहे तेवढी सगळी स्वच्छता करणार आहोत आणि अशाच प्रकारचे स्वच्छता अभियान वारंवार आम्ही नियोजित करणार आहोत. आपण दुःखामध्ये आलेला असतो आणि त्या दुःखामध्ये बसताना पण जर त्याला खाली खडे काटे टोचत असतील तर आज ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था काय असणार आहे. म्हणूनच प्रत्येक ग्रामपंचायतचे सरपंच असतील, उपसरपंच असतील किंवा अगदी ग्रामस्थ असतील, प्रत्येकाने ही गोष्ट मनावर घेतली पाहिजे की आपल्या गावातली स्मशानभूमी ती अगोदर स्वच्छ केली पाहिजे. फक्त स्वच्छच नाही केली पाहिजे तर त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था असेल, त्यानंतर सावली आहे का त्या ठिकाणी, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. जेणेकरून तिथं बऱ्याच वेळ लोक ताटकळत थांबलेले असतात तर त्या लोकांना तिथं सुविधा झाली पाहिजे, जेणेकरून कोणालाही त्रास नाही झाला पाहिजे. ह्या गोष्टी मनावर घेतल्या पाहिजे. नमस्कार, मी दत्तात्रय बबन कोळी, नरसिंहपूर राहणार. खरोखरच आज जी राजेंद्र बळवंतरावांनी जी संकल्पना मांडली ती स्वच्छता अभियान आहे. कारण ती खरोखर पवित्र आहे. कारण का तर जसं की माणसाला अंतर्मनात घाण असते, मळ असतो मनामध्ये, परंतु या ठिकाणी आल्यानंतर जसं आपल्या मनातील जी काही घाण असते ती या ठिकाणी खराटा फिरवल्यानंतर ती निघून जाते. ही संकल्पना चांगली आहे. दुसरी गोष्ट जसं की नानासाहेब भोसले यांनी सांगितलं, आणखीन काय आणू द्या का नंतर लावू राव. व्हिडिओ चालू आहे. लावून मग परत का इकडे बघा, इकडे बघा. लावलंय टाका पण मग. आता वाढवा. म्हणून तर लावायला लावलंय. स्मशानभूमी द्यायला तुम्हाला द्यावा. पाईप